it's what? It is a heater. This When call you is now being recorded. when you apply supply to the base, when you wants to apply a supply to the base, then you can apply with the help of these pins to this heater. As you know, heater means what? तो काय होतोय त्याला जेव्हा तुम्ही एक्सटर्नल सप्लाय देताय त्यावेळेस तो काय होतो? हीट व्हायला सुरुवात होते. सो दिस हीटर विल स्टार्ट्स टू हीटेड अँड स्टार्ट्स टू इमिट दी इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, सो इमिट इलेक्ट्रॉन्स करतोय. आफ्टर दॅट याला जो कव्हरिंग केलेलं आहे, कव्हरिंग इज प्रोव्हाइडेड विथ अ कॅथोड. कॅथोड इज ऍक्च्युअली अ निगेटिव्ह टर्मिनल. वेन अ हीट इज जनरेटेड, ओके, आपण कुठपर्यंत होतो? जेव्हा आपण सप्लाय देतो, ठीक आहे, पिन्सला सप्लाय केल्यानंतर पुढे हीटर काय होते? हीट होते आणि त्याला एक्सटर्नल जे कव्हरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे, हे कव्हरिंग कशाचं प्रोव्हाइड केलंय? कॅथोडचं. हे पूर्ण आपण जे स्टडी करतो हे इंटरनल स्ट्रक्चर आहे. दिसताना आपल्याला सीआरओ एक्सटर्नली काय दिसतं? फक्त त्याचे फ्रंट पॅनल असतो आणि एक डिस्प्ले असतो ज्याच्यावर तुम्ही ऑब्झर्व करता रिडिंग्स, टाइम्स पर डिव्हिजन, व्होल्ट्स पर डिव्हिजनच्या नॉबने ते ऍडजस्टमेंट करत असतं. बट इंटरनली काय असतं स्ट्रक्चर? सो ही जी कॅथोड रे ट्यूब असते, ही कॅथोड रे ट्यूब मध्ये पण मध्ये जे असतात प्लेस केलेले छोटे छोटे कंपोनंट्स. सो हे काय आहेत? पहिला जो हीटर आहे, हीटर काय करतो? हीट होतो. या कॅथोड मुळे काय होतं? इलेक्ट्रॉन्स इमिट होता. इलेक्ट्रॉन्स इमिट होताना आपल्याला माहिती दे विल गेट स्कॅटर्ड. स्कॅटर्ड मीन्स व्हॉट? ते कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकता. ह्या डायरेक्शनला जाऊ शकता, इकडनं पण जाऊ शकता आणि इकडनं पण जाऊ शकता. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू बंबार्ड दिस इलेक्ट्रॉन्स ॲट अ हाय इंटेन्सिटी सो दॅट द डॉट कॅन बी इल्युमिनेटेड. म्हणजे इथे काय होणार? तुमचा एक फोकसिंग पॉइंट जनरेट होईल अँड यू कॅन ऑब्झर्व दी वेव फॉर्म ऑर द व्होल्टेज क्लिअरली. ठीक आहे, सो स्क्रीनवर आपल्याला तेवढ्या इंटेन्सिटीने आपल्याला तो ऑब्झर्व झाला पाहिजे. सो त्याचा ब्राईटनेस इन्क्रीज करावा लागतो. सो फॉर दॅट पर्पज आय हॅव टू बंबार्ड दिस इलेक्ट्रॉन्स विथ हाय इंटेन्सिटी, हाय स्पीड अँड विथ प्रॉपर फोकसिंग. ठीक आहे, सो त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे? जे काही स्कॅटर्ड झालेले इलेक्ट्रॉन्स आहे विच आर emitted from the cathodes, I have to gathered them into some single line. ठीक आहे, सो मला काय करावं लागतंय? I have to make it with a proper focusing and with proper हाय स्पीड ऑपरेशन. ठीक आहे, सो मग याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे? जस्ट तिथे मी काय केलंय? ग्रीड ऍड केला. ग्रीड म्हणजे काय की तुमचा सिंगल एक प्लेट आहे, निगेटिव्ह प्लेट आहे, ज्याला तुम्ही निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे आणि त्याला सेंटरला काय होल आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, इकडे इकडे दुसरीकडे जातात, त्यावेळेस या कंडिशनमुळे काय होतं की जेव्हा तुम्ही ग्रीडला अप्लाय करताय त्यावेळेस ते परत इकडनं इलेक्ट्रॉन्स काय होतात? दे विल गेट रिपल्ड. इथून रिपल्स झाल्यानंतर ते कुठे जातात? परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतात आणि या होल थ्रू एकदम प्रॉपरली फोकसिंग मध्ये पास होतात. मग सगळे इलेक्ट्रॉन्स गॅदरिंगचं किंवा प्रॉपर फोकसिंगचं काम कोण करतंय? ग्रीड करतोय. ठीक आहे, सो ग्रीड परफॉर्म्स दी प्रॉपर फोकसिंग
ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो इट गिव्स अ प्रॉपर स्पीड फॉर दी इलेक्ट्रॉन्स, कारण ते जेवढ्या हाय स्पीडनी बंबार्ड होतील तेवढाच इथला स्पॉट काय होणार आहे, इल्युमिनेट होईल किंवा ब्राईटनेस त्याचा इन्क्रीज होणार आहे. सो ते ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी पहिले आपण त्याला काय करतो, ग्रिड थ्रू पास करतो. आफ्टर दॅट दिस बीम ऑफ इलेक्ट्रॉन्स, the beam of electrons will pass through pre-accelerating anodes. Okay, pre-accelerating anodes are those anodes used to perform proper ऑपरेशन. मीन्स काय की इथे हा काय झाला, एनोड इज नथिंग बट द पॉझिटिव्ह टर्मिनल. ठीक आहे, पॉझिटिव्ह असतं, त्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल असतं. हेन्स इलेक्ट्रॉन्स विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस प्री ऍक्सलरेटिंग एनोड अँड दे विल गेट प्रॉपरली फोकस्ड. म्हणजे इथे तर तुम्ही फोकसिंग केलेलं आहे, तुम्ही पास केलेलं आहे ग्रेड थ्रू. परत हे जे आहे कंटिन्युअस त्याचा फोकसिंग पॉईंट मेंटेन करण्याचं काम कोण करतंय, प्री ऍक्सलरेटिंग एनोड करतो. जिथे त्याला काय करतो आपण, स्पीड इन्क्रीज करतो. ऍक्सलरेशन मीन्स टू इन्क्रीज दी स्पीड. ठीक आहे, सो इथे आपण स्पीड इन्क्रीज करतो. आफ्टर दॅट अगेन दे विल पास थ्रू, दिस इलेक्ट्रॉन बीम विल पास थ्रू फोकसिंग एनोड. फोकसिंग एनोडला परफॉर्म काय होत आहे की फोकसिंग, प्रॉपर फोकसिंग होत आहे. ऍट द सेम टाइम अराउंड 500 वोल्ट सप्लाय इज अप्लाइड टू दिस फोकसिंग एनोड. किती दिला जातो आपण, 500 वोल्टचा सप्लाय अप्लाय करतो फोकसिंग एनोडला. ऑल दीज आर एनोड टर्मिनल्स मीन्स व्हॉट, electrons will tag to this or intact to this anode, because काय, electrons are negative potential and anodes are positive potential, so electrons will attracted towards this anode and त्यांचा जो फोकसिंग आहे तो प्रॉपर एका सिंगल लाईन मध्येच असणार आहे, ते कुठेही स्कॅटर्ड होत नाही. तर त्यासाठी आपण पुढे काय केलेली, एनोडची अरेंजमेंट केलेली, त्यामध्ये फोकसिंग एनोड काय करतो, प्रॉपर फोकसिंग प्रोव्हाइड करतो. ते फोकसिंग करण्यासाठी त्याला जो आपण सप्लाय देतो इट इज अराउंड 500 वोल्ट. आफ्टर दॅट अगेन these electrons beam will pass through accelerating anode. आता ऍक्सलरेटिंग एनोडला त्याच्यापेक्षा खूप हाय व्होल्टेज अप्लाय केलं असतं, अराउंड 1500 वोल्ट आपण इतकं सप्लाय देतोय. 1500 वोल्ट सप्लाय दिल्यामुळे इथून त्यांना काय मिळते, हाय पोटेन्शियल मिळते, हाय एनर्जी मिळते. सो कायनेटिक एनर्जी ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स विल गोज ऑन इन्क्रीजिंग अँड द स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन्स गोज ऑन इन्क्रीजिंग और दे अँड हेन्स दे विल बंबार्ड ओव्हर दी स्क्रीन. ठीक आहे, सो ते काय होतात, हाय इंटेन्सिटीने हाय स्पीडने काय होतात, बंबार्ड होतात आणि तुम्हाला इथे एक छोटासा स्पॉट बघायला मिळतो. जो ब्राईट स्पॉट असतो, तो ब्राईट स्पॉटचं जे डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन कोण डिसाइड करतंय, इट विल बी डिसाइडेड विथ द हेल्प ऑफ vertical deflection plate and horizontal deflection plate. आता vertical deflection plate means what, the illumination of spot can be in vertical direction, means y axis जो असतो तो तुमचा तो डिफाइन केला जातो with the help of vertical deflection plate. That means it performs the movement of signal or this bombarding point over the screen as per in upward direction or in downward direction. ठीक आहे, सो अपवर्ड आणि डाऊनवर्ड मूव्ह करायचं हे कोण डिसाइड करतं, वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट. त्यानंतर पुढे जे प्रोव्हाइड केलेलं आहे विच इज नथिंग बट हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट डिफाइन्स द टाइम ऍक्सिस, इज नथिंग बट एक्स ऍक्सिस किंवा त्याचा टाइम ऍक्सिस असतो, जो काय करतो, डिफाइन करतो आयदर मुव्हिंग ऑफ सिग्नल टुवर्ड्स राईट और टुवर्ड्स लेफ्ट. So motion of signal or the motion of spot can be takes place with the in horizontal manner with the help of horizontal deflection plate. आता इथे तुम्हाला काय दिसते बघा, हा ग्रीन जो पोर्शन दिसतोय इकडे साईडचा एवढा पोर्शन, हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन कशासाठी दिलेला आहे, इट इज नथिंग बट दी ॲक्वाडॅक कोटिंग. आता हे ॲक्वाडॅक कोटिंग काय काम करतंय, इट इज ऑल्सो रिपलंट. रिपलंट म्हणजे काय की इलेक्ट्रॉन्सला काय करतो, तो रिपल करतो. इन केस जेव्हा एक एनोडकडनं दुसऱ्या एनोडकडे मूव्ह होताना जरी एखादा इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड झाला किंवा वॉल साईडला गेला तर त्याला परत गॅदरिंगचं म्हणजे इथून काय होतं, इलेक्ट्रॉन्स विल गेट रिपल्ड अँड दे विल अगेन रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन. So it acts as a repellent for the electrons. So electrons will get repelled from this section and they again comes to their original position with a proper focusing. So त्याच्यासाठी आपण काय केलंय, ॲक्वेडॅक कोटिंगचा यूज केलेला आहे. पुढे इथे जे तुम्हाला हा सरफेस दिसतोय, दिस सरफेस इज नथिंग बट युअर सीआरओज डिस्प्ले. ओके, सो हा डिस्प्ले आहे, स्क्रीनचा डिस्प्ले आहे, सीआरओचा डिस्प्ले आहे. याच्यावर इंटरनली जे असतं ते फॉस्फरसची स्क्रीन असते. सो फॉस्फरसचं कोटिंग असतं. हे फॉस्फरसचं कोटिंग लावण्यापूर्वी त्याच्यामध्ये तुम्ही अजून इंटरनली जे काय मेटल कोटिंग जे असतात ते झिंक सल्फेटचं पण कोटिंग प्रोव्हाइड करता किंवा झिंक सिलिकेटचं पण कोटिंग प्रोव्हाइड करता. ठीक आहे,
सल्फेटचं जेव्हा कोटिंग प्रोव्हाइड करतात त्यावेळेस तुमची जी स्क्रीन असते ती कोणत्या पॅटर्न मध्ये दिसते, जनरली ग्रे कलर मध्ये असते, ठीक आहे. आणि जेव्हा झिंक सिलिकेट फॉस्फरस तुम्ही यूज करताय, इन दॅट केस यू कॅन ऑब्झर्व युअर स्क्रीन लाईक अ ग्रीन. सो आपला जो लॅबोरेटरीमध्ये असतो, जो सीआरओ असतो, त्याचा जो कलर आहे, डिस्प्लेचा जो कलर आहे, तुम्ही बघितला असेल जर लॅबमध्ये सीआरओ, सो त्याचा जो कलर असतो तो आहे ग्रीन. सो त्याच्यामध्ये आपण काय यूज केलेलं आहे, झिंक ऑक्साईड सिलिकेट यूज केलेला आहे, जो आपल्याला ग्रीन व्ह्यूज देतो, ट्रेसिंग देतो, ठीक आहे. आणि जेव्हा झिंक सल्फेट जो असतो तो आपला जो टीव्हीचा जनरली इनिशियल जेव्हा टीव्ही ऑन केल्यानंतर तुम्हाला काय दिसतो, ग्रेइश कलर दिसतो. सो जर ग्रेइश कलरचा डिस्प्ले होतोय त्याला आपण म्हणतो झिंक सल्फेटचं कोटिंग असतं इंटरनली. आणि ज्यावेळेस तुम्ही ब्ल्यू ट्रेसिंग पाहिजे असेल तर त्या केसमध्ये तुम्ही कॅल्शियम टंगस्टेट यूज करता. सो हे मटेरियल्स कुठेतरी नोट डाऊन करायचे आहेत. केव्हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, दॅट विच मटेरियल इज युज्ड फॉर दी कोटिंग ऑफ सीआरओ स्क्रीन, ठीक आहे, किंवा सीआरटीची जी स्क्रीन आहे इज कोटेड विथ विच टाईप ऑफ मटेरियल्स, आणि कलर कोणता प्रोव्हाइड करतोय, हे पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो फर्स्ट इज झिंक सल्फेट, इट इज गिव्स व्हाईट ट्रेस किंवा आपण ग्रेइश म्हटलं तरी चालेल, ठीक आहे, ग्रे ट्रेस देतो. देन झिंक ऑक्साईड सिलिकेट प्रोव्हाइड्स ग्रीन ट्रेसिंग अँड कॅल्शियम टंगस्टेट प्रोव्हाइड्स ब्ल्यू ट्रेस, ठीक आहे. सो प्रत्येक वेळी जो काही डिस्प्ले आहे, डिस्प्लेचा जसा कलर असेल समजून घ्यायचं की तिथे मटेरियल ते यूज केलेलं आहे. आणि आउटसाइड टू दॅट फॉस्फर स्क्रीन इज यूज. फॉस्फरस स्क्रीन कशासाठी यूज केलेली की जेव्हा इलेक्ट्रॉन्स बंबार्ड होतात, बंबार्ड झाल्यानंतर जेव्हा हाय इंटेन्सिटीने हाय स्पीडने बंबार्ड होते ह्या स्क्रीनवर, जे काही कोटेड विथ झिंक सिलिकेट असेल किंवा झिंक सल्फेट असेल किंवा कॅल्शियम टंगस्टेट असेल, ज्यावेळेस तुम्ही बंबार्ड करताय त्यावेळेस जेव्हा फॉस्फर स्क्रीनचा एक प्रॉपर्टी काय आहे की त्याच्यामध्ये एक ब्राईटनेस ऑकर होतो किंवा त्याची इंटेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. सो फॉर दॅट पर्पज वी प्रेफर दी फॉस्फर मटेरियल फॉर दी इल्युमिनेशन ऑफ स्पॉट, किंवा त्याचा ब्राईटनेस इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतोय, फॉस्फरस स्क्रीन यूज करतोय, ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट दी कॅथोड रे ट्यूब विच इज नथिंग बट दी हार्ट ऑफ युअर सीआरओ. नेक्स्ट पार्ट इज ऑफ ब्लॉक डायग्राम ऑफ सीआरओ. तर ब्लॉक डायग्राम मध्ये काय दिसतंय, आता हा तर मी पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला, विच इज नथिंग बट युअर कॅथोड रे ट्यूब विच इज हार्ट ऑफ सीआरओ. आफ्टर दॅट आता जे इथे मी सांगितलं होतं की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन काय होतं, एक्झॅक्टली कसं, मग सिग्नल कसा डिस्प्ले होतो. सो त्याच्यासाठी इंटरनल फक्त याच्यावरच डिपेंड नाहीये, आपल्याला काय करावं लागतं, एक्सटर्नल काहीतरी सिग्नल द्यावं लागतो. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल सिग्नल देताय सो त्यावेळेस ह्या प्रत्येक ब्लॉकला म्हणजे व्हर्टिकल अँप्लिफायरला, डिले लाईनला, ट्रिगर सर्किटला, टाइम बेस्ड जनरेटरला, हॉरिझॉन्टल अँप्लिफायरला काहीतरी एक्सटर्नल सप्लाय द्यावा लागतो. जो लो व्होल्टेज सप्लाय असतो तो सीआरओ मध्ये दोन टाईपचे सप्लाय असतात, एक हाय व्होल्टेज आणि एक लो व्होल्टेज. हाय व्होल्टेज सप्लाय कोणाला दिला जातो, कॅथोड रे ट्यूबला दिला जातो, बिकॉज आपल्याला काय करावं लागतं, इलेक्ट्रॉन्स बंबार्ड करायचे असतात हाय व्होल्टेजने, हाय पोटेन्शियलने. सो त्यासाठी आपल्याला हाय व्होल्टेज अप्लाय करायचं असतं. आणि जेव्हा तुम्हाला लो व्होल्टेज सप्लाय कोणाला लागतोय, व्हर्टिकल अँप्लिफायर जे अदर डिव्हाइसेस आहे अदर दॅन सीआरटी ट्यूब, त्याला आपण लो व्होल्टेज सप्लाय देतो. आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल सप्लाय, व्हेन यू अप्लाय इनपुट सिग्नल अ सिग्नल विच इज टू बी मेजर, मला ज्याचं व्होल्टेज मेजर करायचं आहे किंवा पॉवर मेजर करायची किंवा त्याचा फेज मेजर करायचा, इन दॅट केस आय एम गोइंग टू अप्लाय दिस सिग्नल टू दी व्हर्टिकल अँप्लिफायर. आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ व्हॉट इज द फंक्शन ऑफ व्हर्टिकल अँप्लिफायर, अँप्लिफायर मीन्स इट परफॉर्म्स दी अँप्लिफिकेशन. अँप्लिफिकेशन म्हणजे काय, समजा इकडनं तुम्ही 2 व्होल्टचा अप्लाय केला तर तो त्याला काय करणार आहे, येणारा सिग्नल तो जनरली काय असतो, लो गोईंग सिग्नल असतो, तो कुठून तरी एक्सटर्नली तुम्ही अप्लाय करताय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ड्रॉप ऑकर झालेला असतो. सो तो ड्रॉप आपल्याला काय करायचा असतो, रिमूव्ह करायचा असतो. सो दॅट फॉर दॅट पर्पज आय एम गोइंग टू अँप्लिफाय दिस सिग्नल, म्हणजे त्याची काय करतो आपण, स्ट्रेंथ इन्क्रीज करतो. स्ट्रेंथ इन्क्रीज केल्यानंतर पुढे हा सिग्नल कुठे जातो, टू दी डिले लाईन. सो डिले लाईनला जाताना ऍट द सेम टाइम आउटपुट ऑफ व्हर्टिकल अँप्लिफायर इज अप्लाइड टू ट्रिगर सर्किट. So for now, what is the function of delay line? Delay line provides a particular delay. Particular delay means what? A delay which needs to required to reach the signal from vertical amplifier and horizontal amplifier. ठीक आहे. सो ह्या दोघांचा टाइम काय झाला पाहिजे, मॅच झाला पाहिजे, की जेवढा व्हर्टिकल अँप्लिफायर कडनं जो सिग्नल व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटकडे येतोय आणि हॉरिझॉन्टल अँप्लिफायर कडनं जो सिग्नल हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटकडे येतोय, दोघांचा टाइम जर मॅच झाला तरच तुमचा सिग्नल काय होणार आहे, कोरिलेट होणार आहे. ठीक आहे. सो म्हणजेच तुमचा सिग्नल काय होणार आहे, प्रॉपरली डिस्प्ले होणार आहे. म्हणजेच जेवढा टाइम त्याला व्हर्टिकल साठी लागतोय तेवढाच त्याचा टाइम काय असला पाहिजे,
हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शनसाठी असला पाहिजे. सो याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डिले लाईन प्रोव्हाइड करावं लागतं. सो टाइम मॅचिंग कोण करतंय, डिले लाईन प्रोव्हाइड करतोय की व्हर्टिकल अँप्लिफायर कडनं सिग्नल आलेला सिग्नल जो व्हर्टिकल डिफ्लेक्शनला अप्लाय करताय सेम टायमिंगला तुमचा हॉरिझॉन्टल अँप्लिफायर कडनं आलेला सिग्नल हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला अप्लाय करताय. म्हणजे हा 10 सेकंड नंतर येत असेल तर त्या तेवढ्याच 10 सेकंड नंतर हा येतोय. सो हे डिले लाईन का ऍड केली, कारण व्हर्टिकल अँप्लिफायर कडनं जर डायरेक्ट दिला तर इथे जो टाइम पिरियड जातोय ट्रिगर सर्किट, टाइम बेस जनरेटर आणि हॉरिझॉन्टल, हा जो टाइम जातोय मग काय होईल, सिग्नल डिले होणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर तुमचा सिग्नल डिस्प्ले होणार नाही. तो एकदम काहीतरी नॉइझी सिग्नल डिस्प्ले होऊ शकतो. त्या कोरिलेशन मेंटेन करण्यासाठी वी हॅव टू अप्लाय डिले लाईन. So before application of delay line, whatever the signal coming from vertical amplifier is applied to trigger circuit. Now trigger circuit हा काय करतोय, जनरली सिंक्रोनायझेशन प्रोव्हाइड करतोय. सिंक्रोनायझेशन म्हणजे काय की जे की तुम्हाला हे द्यायचंय, काय म्हणतात त्याला, पल्स द्यायची टाइम बेस जनरेटरला. जेव्हा तुम्ही पल्स अप्लाय करताय म्हणजे इकडनं जर समजा तुम्ही हा सिग्नल दिलेला आहे, साइन वेव्ह अप्लाय करताय, ठीक आहे. साइन वेव्ह अप्लाय केल्यानंतर मला काय करायचंय, ट्रिगर सर्किटने सिंक्रोनायझेशन करायचं. म्हणजे ह्या पॉइंटला तुमचा हा सिग्नल स्टार्ट झालेला आहे आणि मला हा ऑन टाइम आणि हा माझा आहे ऑफ टाइम, ठीक आहे. हा जनरली काय असतो, हा ऑफ टाइम असतो आणि हा असतो ऑन टाइम, किंवा ही हाफ सायकल आणि ही हाफ सायकल. सो ही हाफ सायकल कव्हर करण्यासाठी त्याला जो लागणारा टाइम बेस जनरेटरला आपला जो ड्युरेशन द्यायचा आहे म्हणजे पल्स द्यायची, ती पल्स इनिशियली ज्या पॉईंट पासून सुरू होते ती सेम पॉइंटला, तुमचा जो सिग्नल ज्या पॉईंट पासून सुरू होतोय त्याच ऍक्सिस वरून तिथून तुमचा हा ट्रिगरचा पॉइंट सुरू होतो. सो इथपर्यंत तो काय होतो, इन्क्रीज होतो. आफ्टर दॅट नंतर पल्स काय होते, डिक्रीज होते. सो हा जो ड्युरेशन आहे हा असणार आहे तुमचा जो काही टाइम बेस जनरेटरला रिक्वायर्ड ड्युरेशन आहे टू जनरेट दी सॉटूथ वेव फॉर्म, ठीक आहे. सो ट्रिगर सर्किट इज यूज टू परफॉर्म दी सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन मध्ये काय सांगतोय की जेवढ्या ज्या ड्युरेशनला तुमचा इनपुट व्होल्टेज स्टार्ट होते त्याच ड्युरेशनला त्याच टायमिंगला तुमचा जो काही ट्रिगर पल्स आहे ती स्टार्ट झाली पाहिजे आणि जिथे तो झिरो होतोय त्याच एंडला त्याची संपला पाहिजे टाइम ड्युरेशन आणि आफ्टर दॅट इट विल स्टार्ट टू डिक्रीज, ठीक आहे. सो जसं इकडे तुमचा निगेटिव्ह साईडला जातोय, हा पण काय जातोय निगेटिव्ह साईडला, कुठपर्यंत जातोय इथपर्यंत. सो तोच टायमिंग त्यांनी काय केलेला आहे, मॅच केलेला असतो. सो हा जो आहे इट प्रोव्हाइड्स प्रॉपर सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन प्रोव्हाइड केल्यानंतर जे काही वडेवर द पल्स, ही जी आपण ट्रायंग्युलर पल्स अप्लाय केलेली, त्या पल्स कुठे जाते, टाइम बेस जनरेटरला. सो टाइम बेस जनरेटर विल परफॉर्म अ सॉटूथ वेव फॉर्म, विल जनरेट अ सॉटूथ वेव फॉर्म. सॉटूथ वेव फॉर्म म्हणजे काय की त्याचा जो हा जो ड्युरेशन असतो, दिस इज नथिंग बट दी ऑन ड्युरेशन, ठीक आहे. सो ऑन टाइम असतो, ज्या ऑन टाइम पर्यंत तुम्हाला काय मिळते, फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळते आणि नेक्स्ट ऑफ टाइमला तुम्हाला काय मिळते, नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल. सो हे जो सिग्नल आहे हा जेव्हा टाइम बेस जनरेटर कडनं येतो त्याला आपल्याला काय करावं लागतं, हॉरिझॉन्टली अँप्लिफाय करावं लागतो. सो हॉरिझॉन्टली त्याची सिग्नलची काय करावं लागते, स्ट्रेंथ इन्क्रीज करावी लागते. सो वी पास इट थ्रू हॉरिझॉन्टल अँप्लिफायर अँड देन इट इज अप्लाइड टू हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट. जेव्हा इकडनं हा सिग्नल येतोय याचा जो टाइम आहे, हा जो टाइम ड्युरेशन आहे आणि इथला जो टाइम ड्युरेशन आहे, हा जेव्हा पूर्ण मॅच होतो त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर काय मिळतं, आउटपुटला प्रॉपर सिग्नल ऑब्झर्व करायला मिळतो. जर तुम्ही साइन वेव्ह अप्लाय केली असेल साइन वेव्ह, तुम्हाला प्रॉपर स्क्वेअर वेव्ह अप्लाय केलेली असेल तर स्क्वेअर वेव्ह, जे काय असेल ते सिग्नल्स तुम्हाला इथे स्क्रीनवर ऑब्झर्व करायला मिळतात. सो बेसिक फंक्शन्स कळाले. Vertical amplifier is used to amplify the signal in vertical manner. Then delay line is used to add the delay so that both signals coming from vertical amplifiers and horizontal amplifier will reach at the same time at vertical deflection plate and horizontal deflection plate. Then trigger circuit is used to provide synchronization between your vertical amplifier signal and horizontal amplifier signal. After that, time-based generator is used to generate a sawtooth waveform. This sawtooth waveform will be amplified with the help of horizontal amplifier. हा sawtooth waveform म्हणजेच काय करतोय, ट्रेसिंग करतोय इन हॉरिझॉन्टल वे, ठीक आहे. सो हॉरिझॉन्टली तो काय करतोय, त्याला एक प्रॉपर टाइम ड्युरेशन प्रोव्हाइड करतो आणि त्यानुसार तुम्हाला काय मिळतं, इथे प्रॉपर सिग्नल मिळतोय. सो दिस इज ऑल अबाउट दी ब्लॉक डायग्राम ऑफ सीआरओ. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.
बरं, अजून एक पॉईंट राहिला, कंट्रोल ग्रिड जो असतो, मी सांगितला निगेटिव्ह हेच ते सॉरी, जी इंटरनल ग्रिड जी आहे, ठीक आहे, ग्रिड काय प्रोव्हाइड करतोय, निगेटिव्ह पोटेन्शियल देतोय किंवा निगेटिव्ह व्होल्टेज त्याला आपण अप्लाय केलेलं असतं. ती कोणती असते, निकेल प्लेट असते, ते पण नोट डाऊन करा. कंट्रोल ग्रिड जो असतो तो निकेल प्लेट असते. त्यानंतर जो तुमचा फोकसिंग एनोड आहे त्याला आपण 500 व्होल्टचा सप्लाय देतो. देन ऍक्सलरेटिंग एनोडला 1500 अराउंड व्होल्टेज अप्लाय केलेलं असतं. त्याच्यानंतर स्क्रीन कोटिंग कोणतं आहे, झिंक सल्फेट आहे, व्हाईट ट्रेस प्रोव्हाइड करतो, झिंक ऑक्साइड सिलिकेट ग्रीन ट्रेस अँड कॅल्शियम टंगस्टेट प्रोव्हाइड्स ब्ल्यू ट्रेस. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट वी फॉर द इल्युमिनेशन पर्पज वी यूज फॉस्फर मटेरियल ऑन दी स्क्रीन. सो याच्यावर अजून एक लेअर कसला असतो, फॉस्फरचा असतो, जो काय करतो, इल्युमिनेट करतो किंवा इंटेन्सिटी किंवा त्याचं ब्राईटनेस इन्क्रीज करतो. Then aqueduct coating provides performs the repellence of electrons. That means used to actually collects the electron to its original position. प्रॉपर फोकसिंगचं काम पण aqueduct coatingच करतोय. जर समजा इन केस स्कॅटर झाले इलेक्ट्रॉन्स तर परत ते काय होतात, त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला येतात. सो विच इज द फंक्शन ऑफ aqueduct coating. That means it provides a return path for the electrons towards the ground. जिथून सुरू झाले ते तिथेच ते त्याला रिटर्न पाथ प्रोव्हाइड करताय. काही डाऊट कोणाला असेल तर विचारू शकता. हा, ठीक आहे. सो दोन्ही पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, कॅथोड रे ट्यूब अँड दी ब्लॉक डायग्राम ऑफ कॅथोड रे ऑसिलोस्कोप. आता ही कॅथोड रे ट्यूब तुम्ही कुठे कुठे बघितली असेल, आपला जो नॉर्मल सीआरओ लॅबमध्ये असतात तिथे बघितली असेल, किंवा जुने टीव्ही जे होते त्याच्यामध्ये हाय टेन्शन ट्यूब जी होती ती तुमची सीआरटी बेस्ड असायची. त्यानंतर जुने जे डेस्कटॉप होते म्हणजे कम्प्युटर सिस्टीम जी होती आपली, दॅट वॉज सीआरटी बेस्ड. जर जुने पीसी तुम्ही बघ, आता एलसीडी एलईडी टाईप आले, पण जुने जे पीसी बघितले असेल तर त्याच्या मागे पण एक छोटी एक हाय टेन्शन ट्यूब असायची, विच इज नथिंग बट दी सीआरटी बेस्ड. आणि म्हणून सीआरओ ला ट्रबल शूट करताना हे व्होल्टेज एवढं रेंज आहे, म्हणजे केवढा हाय करंट पास होत असेल, 1500 वोल्ट 500 वोल्ट, त्यामुळे त्याला डायरेक्टली आपण हात लावू शकत नाही. हात लावायला गेला की माणूस तिथल्या तिथे गेलाच समजायचं. सो हे ट्रबल शूट करताना पण तुम्हाला हे प्रिकॉशन्स नेसेसरी आहेत की याला तुम्ही हात लावू शकत नाही. इतर कंपोनेंट तुम्ही त्यावरचे टेस्ट करू शकता, लाईक व्हर्टिकल अँप्लिफायर्स असेल किंवा ट्रिगर सर्किट असेल किंवा इंटिग्रेटर असेल, काय असेल ते सर्किटरी, ते तुम्ही चेक करू शकता. पण सीआरटी ट्यूबला चुकूनही हात लावायचा नाही. जसं टीव्ही खोलल्यानंतर त्याच्यामध्ये कलरिंगचा सेक्शन असतो, व्हॉइसचा सेक्शन असतो, काही इतर सेक्शन्स असतात, सो त्याला तुम्ही ट्रबल शूट करू शकतात, टेस्ट करू शकतात. सो सीआरओचा यूज कशासाठी, फॉर व्होल्टेज मेजरमेंट, करंट मेजरमेंट, ठीक आहे, फेज मेजरमेंट, याच्यासाठी आपण सीआरओ यूज करतो. दीज आर दी ऍप्लिकेशन्स.